नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? छानच असाल नक्कीच. आज आपण आणखीन एक कशाले काय म्हणूनही ही बहिणाबाई चौधरींची कविता ऐकणार आहोत. अतिशय सुंदर, मार्मिक, त्याच्यातून बोध आपल्याला नक्कीच मिळणार आहे. बहिणाबाईंच्या सगळ्याच कविता कशा असतात, बोधपर असतात, ज्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकता येतं आयुष्यामध्ये. कारण कुणीतरी शिकवल्याशिवाय कुणीतरी शिकत नाही, हे मात्र नक्कीच. तर ऐकूयात. बिना कपाशी न उले त्याले बोंड म्हणू नाही, बिना कपाशी न उले त्याले बोंड म्हणू नाही, हरी नामाई ना बोले त्याले तोंड म्हणू नाही, हरी नामाई ना बोले त्याले तोंड म्हणू नाही. परमेश्वराचं नाव घेता जे तोंड राहील त्याला तोंडसुद्धा म्हणू नये, असं बहिणाबाई म्हणतात आणि आपल्याला नामस्मरणाचा महिमा सांगतात. हो ना. बघा पुढे काय म्हणतात. नाही वाऱ्याने हाललं त्याने पान म्हणू नाही, नाही वाऱ्याने हाललं त्याले पान म्हणू नाही, नाही ऐके हरी नाम त्याले कान म्हणू नाही, नाही ऐके हरी नाम त्याले कान म्हणू नाही. जे परमेश्वराचं नाव ऐकत नाही त्या कानांना कान म्हणण्यात काय अर्थ आहे. पाटा एहेरी वाचून त्याले मया म्हणू नाही, पाटा एहेरी वाचून त्याले मया म्हणू नाही, नाही देवाचं दर्शन त्याले डोया म्हणू नाही, नाही देवाचं दर्शन त्याला डोया म्हणू नाही. डोया म्हणजे डोळा. निजवते भुक्यापोटी तिले रात म्हणू नाही, निजवते भुक्यापोटी तिले रात म्हणू नाही, आखडला दानासाठी त्याले हात म्हणू नाही, आखडला दानासाठी त्याले हात म्हणू नाही. ह्या हाताने ह्या आयुष्यामध्ये काही ना काही दिलं पाहिजे, ज्याच्या ज्याला गरज आहे त्याच्यासाठी. ज्याच्यामध्ये नाही पाणी त्याले हाय म्हणू नाही, ज्याच्यामध्ये नाही पाणी त्याले हाय म्हणू नाही, धावा ऐकून आडला त्याले पाय म्हणू नाही, धावा ऐकून आडला त्याले पाय म्हणू नाही. एहेरीतून ए रीती तिले मोठ म्हणू नाही, एहेरीतून ए रीती तिले मोठ म्हणू नाही, केली स्वतःची भरती त्याले पोट म्हणू नाही, केली स्वतःची भरती त्याले पोट म्हणू नाही. स्वतःच्या उत्कर्षासाठी जो आयुष्यभर झटतो त्याचा काही उपयोग नाही. आपण माणुसकी म्हणून तरी परमार्थ हा केलाच पाहिजे, असं बहिणाबाई आपल्याला सांगतात. नाही वळखला काना तिले गाय म्हणू नाही, नाही वळखला काना तिले गाय म्हणू नाही, जिले नाही फुटे पाना तिले माय म्हणू नाही, जिले नाही फुटे पाना तिले माय म्हणू नाही. ज्या स्त्रीला मुलाला पाहून दूधच येत नाही त्या स्त्रीला माय म्हणण्यात तरी काय अर्थ आहे, कारण तिच्या पोटात माया पाहिजे, पाना आपोआप फुटणार आहे. अरी वाटच्या दोरीले साप म्हणू नाही, अरी वाटच्या दोरीले साप म्हणू नाही, इके पोटच्या पोरीले त्याले बाप म्हणू नाही, इके पोटच्या पोरीले त्याले बाप म्हणू नाही. दुधावर आली बुरी म्हणजे बुरा, दुधावर आली बुरी बुरशी तिले साय म्हणू नाही, जिची माया गेली सरी तिले माय म्हणू नाही, जिची माया गेली सरी तिले माय म्हणू नाही. इमानाले इसरला त्याले नेक म्हणू नाही, इमानाले इसरला त्याले नेक म्हणू नाही म्हणजे प्रामाणिक म्हणू नाही. जन्मदात्याले भोवला त्याले लेक म्हणू नाही, जन्मदात्याले भोवला त्याले लेक म्हणू नाही. आईवडिलांची उपेक्षा केली, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर असा मुलगा असून तरी काय उपयोग, त्याचा काहीसुद्धा उपयोग नाही. त्याच्यापेक्षा मग नसलेले बरे, अशी संतती की जे आईवडिलाला त्रास देतात अशी. आणखीन काय म्हणतात बघा बहिणाबाई. ज्याच्यामध्ये नाही भाव त्याले भक्ती म्हणू नाही, ढोंग काही उपयोगाचं नाही, सोंग काही उपयोगाचं नाही. ज्याच्यामध्ये नाही भाव त्याले भक्ती म्हणू नाही, ज्याच्यामध्ये नाही चेव त्याले शक्ती म्हणू नाही, ज्याच्यामध्ये नाही चेव त्याले शक्ती म्हणू नाही. कुठलीही चांगली वाईट गोष्ट बघितल्यावर जर त्याच्या अंगातलं रक्त सळसळत नसेल तर त्याला शक्ती म्हणण्यात तरी काय अर्थ आहे. कारण शक्ती म्हणजे काय, सामर्थ्य आहे. चुकीचं चांगलं बघितलं तर आपल्या शरीरातून किंवा आपल्या मनातून काय फुटले पाहिजेत, योग्य ते धुमारे फुटले पाहिजेत, असं बहिणाबाई म्हणतात. अतिशय सुंदर कविता, ज्याच्यामधून आपल्याला काही ना काही शिकता येतं. अशा कविता बहिणाबाईंनी आपल्याला दिलेल्या आहेत, त्यांचे आपण आभार मानायला हवेत. कशी वाटली मंडळी कविता तुम्हाला? नक्कीच चांगली आहे. आवडली पण असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण तुमच्या मोटिवेशनशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही, कारण आम्हालासुद्धा मोटिवेशनची गरज असते. धन्यवाद मंडळी, धन्यवाद. आणखीन एका सुंदर अशा कविता ऐकण्यासाठी आपण नंतर भेटूया. धन्यवाद.